नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे आणि एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता पुढच्या टेक्निकल सिरीजसाठी, पुढच्या नवीन सब्जेक्टसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण सुरुवात करतोय थर्मोडायनॅमिक्सला. आपल्याला माहिती आहे की थर्मोडायनॅमिक्स हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा हा बऱ्याचशा हेवी वेटेज म्हणजे बऱ्याचशा जास्तीच्या मार्क्सला हा विचारला जातो. त्यामध्ये जर आपण बघितलं तर हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी गेट असेल किंवा नॉन गेट एक्झाम्स असतील, AMV, RTO असेल किंवा बाकीच्या स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स असतील त्यांच्यासाठी. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे MESला सुद्धा हा सब्जेक्ट विचारला जातो. वेटेज तसं कमी असतं, बट तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढं सिलेबसला विचारला जातो तेवढा याच्यामध्ये कव्हर करणार आहे तो सुद्धा पोर्शन. चला आपण थर्मोडायनॅमिक्स बघतोय. यामध्ये आपल्याला माहिती आहे की थर्मोडायनॅमिक्सचे जर बघितले तर आपण खरं ॲप्लिकेशन्स अप्लाइड सब्जेक्ट्स आहेत बघा आपल्याला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला IC इंजिन असतं किंवा त्याच्यामध्ये आपण पुढचं बोलतो रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग सिस्टम असतं किंवा त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर असतं आणि काहीशा प्रमाणामध्ये फ्लूइड मेकॅनिक्समध्ये सुद्धा हा विचारला जातो. त्याच्यामध्ये जर पुढे बोलायचं असेल मला हे थर्मोडायनॅमिक्स विषयी, तर थर्मोडायनॅमिक्स म्हणलं की थर्मो स्टँड्स फॉर द हीट किंवा थर्मल एनर्जी आणि डायनॅमिक्स म्हणजे पॉवर. सो या टाईपमध्ये खरं तर थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय असते, 3 E असतात बघा थर्मोडायनॅमिक्समध्ये. कुठल्या 3 E असतात? त्यामध्ये पहिलं जे E असतं त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आपल्या याच्यामध्ये बघायच्यात. जे दुसरं E असतं त्याला आपण म्हणतो एनर्जी. आता एनर्जी इंटरॅक्शन्स कसं होऊन येतं हे बघणारच आहोत आपण पुढे. आणि नंतर जे शेवटचं जे E आहे त्याला आपण म्हणतो एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपीचे कॉन्सेप्ट्स आपण नंतर लेक्चरमध्ये बघणारच आहोत यामध्ये. चला याविषयी असते बघा थर्मोडायनॅमिक्स किंवा थर्मोडायनॅमिक्सला जर बुकिश लँग्वेजमध्ये सांगायचं असेल आपल्याला तर थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रँच ऑफ द सायन्स विच डील्स अबाउट द स्टडी ऑफ द एनर्जी इंटरॅक्शन अँड इट्स इम्पॅक्ट्स. कुठे इम्पॅक्ट होतो त्याचा? एनर्जी इंटरॅक्शन आणि इट्स इम्पॅक्ट्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टम. सिस्टमच्या प्रॉपर्टी चेंज होत असतात. सिस्टमच्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात? प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल, एन्ट्रोपी असेल, इतक्या सिस्टमच्या प्रॉपर्टी चेंज होत असतात. किंवा आणखी जर थर्मोडायनॅमिक्सला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर थर्मोडायनॅमिक्सला आपण काय म्हणतो? इट इज द ब्रँच ऑफ द सायन्स विच डील्स अबाउट द कन्व्हर्जन ऑफ द डिसऑर्गनाइज्ड फॉर्म ऑफ द एनर्जी इंटू द डिसऑर्गनाइज्ड फॉर्म ऑफ एनर्जी इंटू द ऑर्गनाइज्ड फॉर्म ऑफ द एनर्जी. हे झालं थर्मोडायनॅमिक्स. चला थर्मोडायनॅमिक्स विषयी आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. थर्मोडायनॅमिक्समध्ये डिस्क्राईब करण्याच्या अगोदर तर आपल्याला हे सिस्टम माहिती पाहिजे बघा काय असतं. तर थर्मोडायनॅमिक्सची आपण सुरुवात करतोय सिस्टमपासून. काय असतं बरं सिस्टम? सिस्टम म्हणजे काय? कुठलाही स्पेस मधला किंवा कुठलीही एखादी सिस्टम म्हणजे काय? कुठलाही एखादा पार्ट अंडर कन्सिडरेशन, एनिथिंग अंडर कन्सिडरेशन किंवा एनी रिजन इन द स्पेस, any region in the space over which our attention is focused, त्याला आपण म्हणतो सिस्टम. म्हणजे एक्झाम्पल हे असेल, एक्झाम्पल एक स्पेस आहे किंवा समोर तुम्ही ज्या रूममध्ये बसलेला आहात, क्लासरूममध्ये बसले आहात, तिथला कुठलाही तुम्ही हवेमधला एक मोकळा पोर्शन कन्सिडर करा, त्याला आपण सिस्टम म्हणू शकतो. जो तुमच्या अंडर स्टडी आहे, तुम्हाला ज्याच्यावरती फोकस करायचा तो. एक्झाम्पल तुम्ही जर एखादा एक्झाम्पल हा व्हिडिओ बघताय, तो व्हिडिओ कशामध्ये बघताय तुम्ही? एक तर मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. मग तुमच्यासाठी ते झालं सिस्टम. किंवा आपण जर एखादं बुक रीड करत असू तर ते बुक आपल्यासाठी सिस्टम आहे. त्याच्या बाहेरचं सगळं सराउंडिंग आहे आणि त्या दोघांना सेपरेट करणारं काय असतंय? सेपरेट करणारी असते बाउंड्री. हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. या टाईपमध्ये पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. ह्याला आपण म्हणतो पिस्टन. हे आहे आपल्यासाठी सिलेंडरचा पोर्शन. म्हणजेच आता याच्यामध्ये ही झाली माझ्यासाठीची सिस्टम, ही झाली माझ्यासाठीचं सराउंडिंग, हे झालं बाहेरचं सराउंडिंग आणि याला सेपरेट करणारं ही जी बाउंड्री आहे, त्याला आपण म्हणतो बाउंड्री. मग बाउंड्री कशी असू शकते? बाउंड्री रिअल असू शकते किंवा बाउंड्री इमॅजिनरी असू शकते. आता एक्झाम्पल ह्या केसमध्ये जी बाउंड्री कन्सिडर केली आहे ती रिअल आहे, कारण पिस्टन सिलेंडर हे रिअल सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये ही बाउंड्री रिअल आहे. मग त्या रिअल बाउंड्रीमध्ये सुद्धा आणखी टाईप. तर बाउंड्री एक तर मुव्हेबल असू शकते किंवा बाउंड्री एक तर फिक्स्ड असू शकते. आता मुव्हेबल बाउंड्रीमध्ये हे पिस्टन जे आहे, हे पिस्टन वरती खालती रेसिप्रोकेट करतं, त्याला आपण मुव्हेबल बाउंड्री म्हणतो. आणि ह्या सिस्टमला ज्याने एनक्लोज केलंय 3 साईडनं, ती जी बाउंड्री आहे ती फिक्स्ड बाउंड्री आहे. ही जी बाउंड्री आहे ती फिक्स्ड आहे, सगळ्या साईडनं फिक्स्ड आहे, ती काय मूव्ह होत नाहीये. सो या टाईपमध्ये. आता इमॅजिनरी बाउंड्री कशी असते?
एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ज्याही ठिकाणी बसलेले आहात त्या रूममध्ये तुम्ही एक मोकळ्या हवेमधला एक रिजन कन्सिडर करा, एनी फिक्स्ड रिजन, एनी कंट्रोल्ड व्हॉल्यूम, आणि तुम्ही त्याला सिस्टम म्हणता. तुम्ही याला आपण सिस्टम म्हणू शकतो. आता एक्झाम्पल ह्या स्क्रीनवरती मी हा काहीतरी रिजन असा कन्सिडर करतो. तुम्हाला सर तुम्ही हे डॉटेड लाईनने का दाखवतात? कारण इमॅजिनरी बाउंड्री जी असते ती डॉटेड लाईनने दाखवली जाते आणि जी रिअल बाउंड्री असते ती कंटिन्युअस लाईनने दाखवली जाते. अशा कंटिन्युअस लाईनने ती दाखवली जाते. सो या टाईपमध्ये आपला हा पोर्शन इथं डिस्कस झाला आहे. सिस्टम, नंतर आहे सराउंडिंग आणि नंतर आहे बाउंड्री. चला आणखी काही पॉईंट्स बाउंड्री विषयी आपल्याला बोलायचे. नंतर आपल्याला बाउंड्री विषयी बोलायचे. बाउंड्रीच्या अक्रॉस हीट ट्रान्सफर होत असते बघा. म्हणजे सिस्टममधनं आतल्या साईडनं बाहेर हीट आणि बाहेरच्या साईडनं आतल्या साईडला हीट हे बाउंड्रीला क्रॉस करून जात असते. खरं बघितलं तर बाउंड्री हा एक इमॅजिनरी पोर्शन आहे बऱ्याचशा केसेसमध्ये. काही काही ठिकाणी हा रिअल असतो, पण या बाउंड्रीची थिकनेस जी असते ती निग्लिजिबल असते, 0 असते थिकनेस बाउंड्रीची. नेक्स्ट पॉईंट, आता आपण बोललो बाउंड्री विषयी. आणखी जर याच्यामध्ये काही जर छोटे मोठे डाऊट्स असतील तर तुम्ही खाली पोस्ट करत चला, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला माझ्या जॉईन होऊ शकता, कारण याच्यावरती मी नोट्स अपलोड करत राहणारच आहेत. त्या छोटे मोठे पॉईंट्स तुमचे त्या नोट्सला एकदा रीड केल्यानंतर ही समजून येतील तुम्हाला. बट तुम्ही जर पूर्णपणे जर व्हिडिओ सिरीजला जर ऐकत असाल तर तुम्हाला कुठल्याच नोट्स वापरण्याची गरज पडणार नाहीये. चला नंतर असते बघा युनिव्हर्स. युनिव्हर्स म्हणजे काय असते? सिस्टीम प्लस सराउंडिंग. सिस्टम प्लस सराउंडिंग याला आपण म्हणतो बघा युनिव्हर्स. एक्झाम्पल तुम्ही हा जो व्हिडिओ ज्या मोबाईलमध्ये बघत असाल ते झालं तुमच्यासाठी सिस्टम, सिस्टमच्या बाहेरचं झालं सराउंडिंग, आणि सराउंडिंग म्हणजे ह्याला लिमिट नाहीये. सराउंडिंग हे सगळं ह्या सिस्टमच्या व्यतिरिक्त सगळं काही सराउंडिंगच आहे. सगळं काही सराउंडिंगच आहे. तुम्ही सुद्धा सराउंडिंग मध्येच बसून व्हिडिओला बघत आहात खरं बघितलंच तर. सो या टाईपमध्ये त्याला आपण म्हणतो पूर्ण सिस्टम प्लस सराउंडिंगला आपण म्हणतो युनिव्हर्स. युनिव्हर्स विषयी पुढे बरेचसे पॉईंट्स आपण बोलणार आहोत. चला ह्याच्यामध्ये सेकंड आणि महत्वाचा पॉईंट, टाइप्स ऑफ द सिस्टम्स. सिस्टमचे टाइप्स कुठले कुठले आहेत आपल्यासाठी हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्यामध्ये पहिलं सिस्टमचा टाईप लिहितो आपण ओपन सिस्टम. दुसरा टाईप असतो बघा क्लोज सिस्टम. आणि तिसरा टाईप असतो बघा याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टम. यांचे आणखी वेगवेगळे नाव आहेत, त्यावेळेस आपण डिस्कस करूया. म्हणजे काय? एक्झाम्पल हे कशानुसार पडले? हे पडले हे मास इंटरॅक्शन आणि एनर्जी इंटरॅक्शन. म्हणजे काय बोलूया आपण याविषयी. जर मास सिस्टममध्ये जर जात असेल किंवा सिस्टमच्या बाहेर येत असेल, किंवा एनर्जी सिस्टममध्ये जर जात असेल किंवा सिस्टमच्या बाहेर जर एनर्जी येत असेल, म्हणजे मास इंटरॅक्शन आणि एनर्जी इंटरॅक्शन प्रेझेंट असतं ओपन सिस्टममध्ये. सोपं एक्झाम्पल, अ कप ऑफ टी. एक कप घ्या, त्यामध्ये हा गरम चहा आहे. एक्झाम्पल चायचं टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस आणि बाहेर जे सराउंडिंग आहे त्याचं टेम्परेचर एक्झाम्पल 30 डिग्री सेल्सिअस. आता आपल्याला माहिती आहे काय होणार आहे याच्यामध्ये. या कपावरती आपण काही झाकण ठेवलेलं नाही आहे वरती, तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे? तर मास ट्रान्सफर होणार आहे. कसं मास ट्रान्सफर होणार आहे? हे इकडच्या साईडनं मास ट्रान्सफर होणार आहे. मास ट्रान्सफर होणं म्हणजे काय? थोड्या प्रमाणामध्ये स्टीम बाहेर चालली आहे. स्टीम बाहेर चालली म्हणजे काय? काही प्रमाणात वॉटर बाहेर चाललंय. त्याला आपण म्हणूया मास ट्रान्सफर, मास इंटरॅक्शन. नंतर आपण बघतो की आतलं टेम्परेचर 50 आहे, बाहेरचं टेम्परेचर 30 आहे. टेम्परेचर डिफरन्स आहे, ही ट्रान्सफर होणार आहे. ही ट्रान्सफर कशी होईल? ही ट्रान्सफर अशीही होईल आणि ही ट्रान्सफर अशीही होणार आहे. मग त्यामध्ये एनर्जी इंटरॅक्शन आहे. एनर्जी म्हणजे काय असतंय? हीट असतंय. हीट ट्रान्सफर होणं म्हणजेच एनर्जी इंटरॅक्शन म्हणा. सो या टाईपमध्ये याला आपण म्हणतो ओपन सिस्टम. सोपं एक्झाम्पल आहे. किंवा आणखी ओपन सिस्टममध्ये जर एक्झाम्पल घ्यायचे असेल तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल एखादं बॉयलर असेल, किंवा एक्झाम्पल टर्बाईन आहे, एक्झाम्पल पंप आहे, एक्झाम्पल नोझल आहे, डिफ्युजर आहे, इव्हापोरेटर आहे. असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. की त्यामध्ये मासही इंटरॅक्शन होत आहे आणि एनर्जीचंही इंटरॅक्शन होत आहे. सो या टाईपमध्ये आता एक्झाम्पल पंप कसं काय आहे बरं? एक्झाम्पल आता पंपमध्ये आपल्याला माहिती आहे, पंपमध्ये हा सक्शन पाईप असतो आणि हा डिस्चार्ज पाईप असतो. मग आपल्यासाठी जर हे सिस्टम असेल तर ह्या बाजूच्या झाल्या ह्या बाउंड्रीज. मग ह्याच्यामध्ये मास आतमध्ये चाललंय आणि मास बाहेर सुद्धा चाललंय. पंप आपल्याला माहिती आहे काही प्रमाणामध्ये गरम होतो. गरम झाल्यानंतर त्या पाण्याच्या आतमध्ये हीट ट्रान्सफर होत असते, किंवा पंप गरम झाल्यामुळे सराउंडिंगला सुद्धा हीट ट्रान्सफर होत असते, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर सुद्धा होते. सो या टाईपमध्ये चला नंतर आपण डिस्कस करतोय क्लोज सिस्टम. काय असतं बरं क्लोज सिस्टम? क्लोज सिस्टम मध्ये मास इंटरॅक्शन होतं का? क्लोज सिस्टम मध्ये मास इंटरॅक्शन होत नाही, एनर्जी इंटरॅक्शन होतं. कसं होतं हे आपण बघूया आता. अशाच एका एक्झाम्पलनं, ह्याच एक्झाम्पल कप ऑफ टी आहे बघा. हाच तो चाय आहे. हा याच्यामध्ये चाय, ह्याला आपण वरनं काहीतरी झाकण ठेवलंय, क्लोज केलंय आपण, ह्याला एका वेसलमध्ये ठेवून दिले आपण हे. चला याच्यामध्ये काय होतं मग मास बाहेर जाणार का? तर मास बाहेर जात नाही. आता कारण मास आतल्या साईडलाच हे कंडेन्स होतं बघा. आतल्या साईडला ही स्टीम कंडेन्स होते ड्रॉपलेटच्या फॉर्ममध्ये.
मास काही बाहेर जात नाही. चला, एनर्जी बाहेर जाते का? यस, एनर्जी बाहेर जाते. एनर्जी बाहेर जाते, कारण थोड्या वेळाने काय होईल, हे 50 डिग्री सेल्सिअसचं जे तापमान आहे ह्या टीचं, चायचं, आणि बाहेरचं तापमान आहे 30 डिग्री सेल्सिअस, तर हीट ही इकडनं बाहेर जाते किंवा इकडनं बाहेर जातेच जाते. एनर्जी ट्रान्सफर होतेच होते. कालांतराने आपल्याला ह्या चायचं टेम्परेचर कमी झालेलं दिसून येतं. माहिती आपल्याला, हे आपलं डे टू डे लाईफमधलं ऑब्झर्वेशन आहे. त्याला आपण म्हणतो क्लोज सिस्टम. एक्झाम्पल आणखी क्लोज सिस्टमचं आहे दुसरं एक्झाम्पल, एनी पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट विदाउट द वॉल. ही आहे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. यामध्ये हा पिस्टन असा रेसिप्रोकेट करतो आणि याला कुठलीच इनलेट वॉल नाही आणि एक्झॉस्ट वॉल नाही. फक्त ह्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी वॉटर आहे किंवा आतमध्ये एअर आहे. पिस्टन फक्त रेसिप्रोकेट करतो, या टाईपमध्ये तुम्ही समजू शकता. ती झाली क्लोज सिस्टम. चला, नंतर आहे आपली आयसोलेटेड सिस्टम. काय असतं बरं एक्झॅक्टली आयसोलेटेड सिस्टम? आयसोलेटेड सिस्टममध्ये ना मासचं इंट्रॅक्शन होतं ना एनर्जीचं इंट्रॅक्शन होतं, दोघांचंही इंट्रॅक्शन होत नाही. त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टम. एक्झाम्पल, एक थर्मॉस फ्लास्क आहे. त्या थर्मॉस फ्लास्कमध्ये तुम्ही चाय टाकला. आपल्याला माहिती थर्मॉस फ्लास्कला इन्सुलेशन खूप स्ट्रॉंग असतं बघा. परफेक्टली आयसोलेटेड सिस्टम आहे का ही सुद्धा परफेक्टली आयसोलेटेड सिस्टम नाहीये. बट ह्याला आपण कन्सिडर करूया आयसोलेटेड सिस्टम. आतमध्ये चायचं तापमान आहे 50 आणि बाहेरचं सराउंडिंगचं टेम्परेचर आहे 30. आपण जर 10 मिनिटांनी 20 मिनिटांनी जर तापमान जर चेक केलं चायचं, तर ह्याच्यामध्ये जास्त फरक नाही दिसणार तुम्हाला. ऑलमोस्ट जे अगोदर तापमान होतं चायचं तेच नंतर सुद्धा असणार आहे. म्हणजे हीट ट्रान्सफर होत नाही आणि मास सुद्धा ट्रान्सफर होत नाही. सो या टाईपमध्ये त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टम. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे युनिव्हर्स. आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज द ओपन सिस्टम, विच ऑफ द फॉलोइंग इज द आयसोलेटेड सिस्टम. त्यातलं एक्झाम्पल ध्यानात ठेवायचं आपल्याला हे युनिव्हर्सचं. चला, आपण बोललो याविषयी. आता पुढे आपण डिस्कस करूया. खरं बघितलं तर थर्मोडायनामिक्स मध्ये दोन अप्रोच असतात बघा. एक ध्यानात ठेवा, हा एक पॉईंट. दोन अप्रोचेस असतात. कुठले कुठले दोन अप्रोच असतात? त्यामध्ये पहिला एक अप्रोच असतो, त्या अप्रोचला म्हणतो आपण मायक्रोस्कोपिक अप्रोच. मायक्रोस्कोपिक अप्रोच किंवा ह्याच अप्रोचला आणखी दुसरं नाव आहे, ह्याला स्टॅटिस्टिकल अप्रोच सुद्धा म्हणतो आपण. इथं लिहितोय मी स्टॅटिस्टिकल अप्रोच. सो या टाईपमध्ये स्टॅटिस्टिकल अप्रोच या टाईपमध्ये काय असतो बरं, हा अप्रोच असतो काय की ह्या अप्रोचमध्ये आपण काय करतो, एका पार्टिकलला आपण स्टडी करत असतो. एक इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा आपण स्टडी करतो. म्हणजे हा इंडिव्हिज्युअल पार्टिकल नंतर इथं जाईल, नंतर तो इथं जाईल, नंतर इथं जाईल ह्या पाईपमध्ये इकडनं जर फ्लो होत असेल तर. दुसरा जो अप्रोच असतो त्याला आपण म्हणतो मॅक्रोस्कोपिक अप्रोच. काय असतो बरं हा एक्झॅक्टली? थर्मोडायनामिक्स स्टडी करण्याचे हे अप्रोचेस आहेत. ह्या मॅक्रोस्कोपिक अप्रोचलाच आपण म्हणतो क्लासिकल अप्रोच. ह्या अप्रोचमध्ये काय करतो आपण, एक्झाम्पल हा पाईप आहे, ह्या पाईपमध्ये कुठेतरी एअर फ्लो होते, अशी एक्झाम्पल एअर फ्लो होते. तर आपण काय करतो, इतका सिस्टमचा पार्ट कन्सिडर करतो. टाइम ॲव्हरेज, ह्यालाच आपण म्हणतो टाइम ॲव्हरेज अप्रोच. ॲव्हरेज ग्रुप ऑफ मॉलिक्युल्सला आपण स्टडी करतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्सला आपण स्टडी करत असतो सायमल्टेनियसली. या टाईपचे दोन अप्रोचेस. जसे फ्लूइड मेकॅनिक्समध्ये जर तुम्हाला माहिती असेल नसेल तर फ्लूइड मेकॅनिक्समध्ये सुद्धा असे दोन अप्रोचेस आहेत बघा. त्यामध्ये पहिला अप्रोच आहे बघा लॅग्रांजियन अप्रोच फ्लूइड मेकॅनिक्समध्ये, लॅग्रांजियन अप्रोच. आणि दुसरा अप्रोच असतो बघा ऑइलेरियन अप्रोच असतो. फक्त नाव ध्यानात ठेवा, हे पुढे मी फ्लूइड मेकॅनिक्समध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन कराल मी. चला, नेक्स्ट आपण पॉईंट कन्सिडर करूया याच्यामध्ये. आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये खरं बघितलं तर आपण कुठला अप्रोच फॉलो करणार आहोत. आपल्या थर्मोडायनामिक्समध्ये आपल्या स्टडीसाठी आपण मॅक्रोस्कोपिक अप्रोच फॉलो करणार आहोत. मॅक्रोस्कोपिक, त्यालाच आपण म्हणतो क्लासिकल अप्रोच. हा अप्रोच आपण ह्या थ्रू आउट द फॉलो करणार आहोत. चला, नेक्स्ट आपण एंट्री करतो एक महत्वाच्या प्रॉपर्टीला, महत्वाच्या टाईपला. त्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. कुठल्या असतात थर्मोडायनामिक प्रॉपर्टी? करूया आपण डिस्कस याविषयी सुद्धा. थर्मोडायनामिक प्रॉपर्टीमध्ये दोन टाईपच्या प्रॉपर्टीज असतात. एक असते बघा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि दुसरी असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हे सुद्धा, कारण याचे बरेचसे क्वेश्चन्स फ्रेम होतात. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आपण म्हणतो इंट्रिन्सिक प्रॉपर्टी, इथं लिहितो हे इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. आणि त्याच टाईपमध्ये एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीला आपण दुसरं नाव देतो, एनी गेसेस? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीला आपण दुसरं एक्सट्रिन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याला, एक्सट्रिन्सिव्ह प्रॉपर्टी या टाईपमध्ये. एक आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. इंट्रिन्सिक आणखी असं पाहिजे, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी या टाईपमध्ये. काय असतं बरं एक्झॅक्टली हे? सोपा आहे सिस्टम.
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे इंडिपेंडंट ऑफ द मास, मासवरती डिपेंड करत नाहीयेत. म्हणजे कसं, एक्झाम्पल प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी असेल, किंवा थर्मल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन असेल, या सगळ्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे मास छोटा असू द्या की मास मोठा असू द्या, ह्यांच्या व्हॅल्यू काही चेंज होत नाहीत. एक्झाम्पल थर्मल कंडक्टिव्हिटी घेऊया आपण सोपं समजण्यासाठी. थर्मल कंडक्टिव्हिटी जर कॉपरचा जर मास असेल, कॉपरचा मास छोटा असू द्या किंवा कॉपरचा मास मोठा असू द्या, थर्मल कंडक्टिव्हिटी काय छोट्या माससाठी आणि मोठ्या माससाठी काही वेगळी नसणार आहे. कॉपरची जी थर्मल कंडक्टिव्हिटी असते ती मासवरती डिपेंड नसते. त्याच टाईपमध्ये जर टेम्परेचर जर आपण डिस्कस केलं, पूर्ण सॉलिडचं जर टेम्परेचर, एक्झाम्पल ह्या पूर्ण सॉलिडचं जर टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस असेल, युनिफॉर्म टेम्परेचर जर 30 डिग्री सेल्सिअस असेल, तर त्या मोठ्या सॉलिडचा आणि छोट्या सॉलिडच्या टेम्परेचरमध्ये काय फरक नाही दिसून येणार आपल्याला या टाईपमध्ये. एक्झाम्पल एखाद्या रूममध्ये जर आपण एखाद्या कॉर्नरच्या जर एअरचं जर टेम्परेचर आपण चेक केलं आणि पूर्ण जर एअरचं जर टेम्परेचर चेक केलं, आपल्याला काही वेगळं दिसून येत नाही. अंडर थर्मल इक्विलिब्रियम आपल्याला काही वेगळं दिसून येत नाही की ह्या कॉर्नरचंही टेम्परेचर तेवढंच आणि ह्या जास्तीच्या एअरचं सुद्धा टेम्परेचर तेवढंच असणार आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ध्यानात ठेवायचं, इंडिपेंडंट ऑफ द मास असतं हे, मासवरती हे डिपेंड करत नाही. चला, नंतरची प्रॉपर्टी असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय असतं बरं एक्झॅक्टली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे डिपेंडंट ऑन द मास, मासवरती, सिस्टमच्या मासवरती ही डिपेंड करते. कसं? एक्झाम्पल, सगळ्या टाईपच्या एनर्जीज, ऑल द फॉर्म्स ऑफ एनर्जी, किंवा याच्यामध्ये व्हॉल्यूम आपण घेऊ शकतो, किंवा याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, जसे की एंट्रॉपी असेल. आता खरं बघितलं तर हे ऑल द फॉर्म्स ऑफ एनर्जीमध्ये एन्थाल्पी आलं, एनर्जी आलं, एंट्रॉपी आलं, कायनेटिक एनर्जी आलं, पोटेन्शियल एनर्जी आलं, किंवा याच्यामध्ये व्हेलॉसिटी आलं. ह्या सगळे एनर्जीचे फॉर्म जे आहेत ना, ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे ह्या मासवरती डिपेंड करतात. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी घ्या तुम्ही, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्येच आहे ½ mv². जितकं मास जास्त तितकी कायनेटिक एनर्जी जास्त असते, आपल्याला माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी सुद्धा त्याच टाईपमध्ये mgh, जितकं मास जास्त तितकी एनर्जी जास्त. त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कसं ओळखायचं बरं हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? आणखी आपण याला एक एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करू शकतो. एक्झाम्पल, एक असं वेसल आहे, हे मग तुम्ही टाकून द्या, प्रेशरला टाकून द्या, व्हॉल्यूमला टाकून द्या, टेम्परेचरला टाकून द्या. हे मग तुम्ही ह्याला याच्यामध्ये तुम्ही आणखी जर तुम्हाला टाकायचं असेल तर एन्थाल्पी टाकून द्या, आणखी तुम्हाला काय जे टाकायचं असेल त्याच्यामध्ये टाकून द्या. आता ह्या सिस्टममध्ये एक्झाम्पल ही एअर आहे, त्या एअरचं प्रेशर P आहे, त्या एअरचं टोटल व्हॉल्यूम V आहे, त्या एअरचं टेम्परेचर T आहे, आणि एअरची एन्थाल्पी E आहे एक्झाम्पल. आता ह्याला जर मी असं डिव्हाइड केलं, तर कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी बरोबर अर्ध्या होतील? कुठल्या प्रॉपर्टी अर्ध्या होतील? ज्या प्रॉपर्टीवरती चेंज होऊन येईल, ज्या प्रॉपर्टीमध्ये चेंजेस दिसून येतील आपल्याला, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणूया एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल, प्रेशरमध्ये चेंज येईल का? प्रेशरमध्ये चेंज नाही येणार. प्रेशर अर्ध्या, इकडच्या पोर्शनचं प्रेशर आणि इकडच्या पोर्शनचं प्रेशर सारखंच असणार आहे, त्याच्यावरती काही फरक पडणार नाही. व्हॉल्यूम इकडं अर्ध झालं, व्हॉल्यूम इकडं अर्ध झालं, म्हणजे व्हॉल्यूम ही कुठली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. नंतर टेम्परेचर जेवढं लेफ्टला आहे तेवढंच राईटला असणार आहे, यामध्ये काहीच फरक येणार नाही. हां, एनर्जी सुद्धा चेंज झाली. बघा एनर्जी अर्धी झाली, अर्धी एनर्जी इकडे आणि अर्धी एनर्जी इकडे, कारण एन्थाल्पी बोललो होतो मी तेव्हा, एनर्जी बोललो होतो, तर अर्धी डिवाइड होत असते. बघा, म्हणजे एनर्जी ही मासवरती डिपेंड असते ना, त्यामुळं. चला, याच्यामध्ये आपण डिस्कस केले हे सगळेच याचे काही पॉईंट्स. काही जर डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मला पुढे. आता नंतरचा कन्सेप्ट असतो बघा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. नवीन पॉईंट आहे हा, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, याविषयी आपण बोलूया. थर्मोडायनामिक समजण्यासाठी हे बेसिक पॉईंट्स आहेत, पॅरामीटर्स आहेत, हे आपल्याला महत्त्वाचे आहेतच आहेत. याविषयी ह्याला आपण अवॉइड करू शकत नाहीत. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे 3 इक्विलिब्रियम असतात बघा. When the body is under thermodynamic equilibrium, if it maintains the चला, पहिलं इक्विलिब्रियम आहे, if it maintains the thermal equilibrium. नंतर आहे if it maintains the, जर ते मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये जर असेल आणि ते जर केमिकल इक्विलिब्रियम मध्ये असेल, तर त्याला आपण म्हणतो की सिस्टम ही आपली अंडर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे म्हणून. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कशी मेंटेन होईल? थर्मल इक्विलिब्रियम प्लस मेकॅनिकल इक्विलिब्रियम प्लस केमिकल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असते? इक्वॅलिटी ऑफ द टेम्परेचर सेम असणं. एखादी रूम आहे, ह्या रूममध्ये ह्या कॉर्नरचं टेम्परेचर, ह्या कॉर्नरचं टेम्परेचर सगळं सारखंच टेम्परेचर, युनिफॉर्म टेम्परेचर सगळ्या गॅस पार्टिकल्सचं.
त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणतो. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? इक्विलिब्रियम ऑफ द फोर्सेस अँड द इक्विलिब्रियम ऑफ द प्रेशर. एक्झाम्पल, तुम्ही ज्या ठिकाणी बसले आहात, हा माझा व्हिडिओ बघताय, त्या ठिकाणी तुमचं जे वजन आहे ते खाली ऍक्ट होतंय आणि खालच्या साईडनं तुम्हाला वरच्या डायरेक्शनला रिॲक्शन भेटते. म्हणजे तिथे इक्विलिब्रियम ऑफ द फोर्सेस आहेत बघा. तुमचं वजन खाली आणि खालनं वरती रिॲक्शन, म्हणजे इथं बॅलन्स झालेलो आहोत आपण, म्हणजे इक्विलिब्रियम ऑफ द फोर्सेस, त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय असते बघा. एक्झाम्पल, ही एक रूम आहे. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काही नाही, कॉन्सन्ट्रेशन सारखं असणं, केमिकल पोटेन्शियल सारखं असणं, इक्विलिब्रियम ऑफ द केमिकल पोटेन्शियल. म्हणजे कसं? एक्झाम्पल, एखाद्या रूममध्ये जर आपण स्प्रे केला, एक्झाम्पल ह्या कॉर्नरवर तुम्ही स्प्रे करताय, कालांतराने काय होतं, हा स्प्रे सगळीकडे पसरतो, हा वास सगळीकडे पसरतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इक्वल झालं थ्रू आउट द रूम मधनं, त्याला आपण म्हणतो केमिकल इक्विलिब्रियम. आणि हे आपल्यासाठीचं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, जे की महत्वाचं आहे आपल्यासाठी. चला, याच्यामध्ये आपण पुढे डिस्कस करूया. नंतरचा पॉईंट आहे थर्मोडायनामिक स्टेट. थर्मोडायनामिक स्टेट काय असते बोलूया आपण. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये थर्मोडायनामिक स्टेट म्हणजे काय असतं? इट इज द कंडिशन ऑफ द सिस्टम. सिस्टमची कंडिशन आहे ती. म्हणजे एक्झाम्पल काय? एक्झाम्पल, आता प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम मी ड्रॉ करतो, पीव्ही डायग्राम ड्रॉ करतो. एक्झाम्पल, ही थर्मोडायनामिक स्टेट आहे. एक्झाम्पल, ह्याला असं म्हणतो मी, ह्याला म्हणतो मी 1. म्हणजे ह्या वनला व्हॉल्यूम किती आहे? वनला व्हॉल्यूम आहे V1 आणि वनला प्रेशर किती आहे? इथं आहे P1. आता ही झाली थर्मोडायनामिक स्टेट 1. ठीक आहे. पुढे एक्झाम्पल, थर्मोडायनामिक स्टेट 2 आहे. इथं थर्मोडायनामिक स्टेट 2 आहे, म्हणजे इथं प्रेशर किती आहे? इथं प्रेशर आहे P2 आणि इथं व्हॉल्यूम आहे V2. या टाईपमध्ये ह्या दोन स्टेटला कनेक्ट करणारा एक पाथ असतो बघा. दोन स्टेटला जी लाईन कनेक्ट करते त्याला आपण म्हणतो पाथ. तो आहे थर्मोडायनामिक पाथ, किंवा त्याला आपण सिम्पली म्हणूया पाथ म्हणूया. आपण थर्मोडायनामिक पाथ नाही म्हणता येणार, पण याला सिम्पली आपण पाथ म्हणूया. थर्मोडायनामिक स्टेट काय दाखवते बरं? थर्मोडायनामिक स्टेट काय दाखवते? इट इज द स्टेट ऑफ द सिस्टम. सिस्टम ह्या ज्यावेळेस सिस्टम ह्या पॉईंटला आहे म्हणजे काय? सिस्टमचं प्रेशर, इथं प्रेशर P1 आहे आणि व्हॉल्यूम V1 आहे, म्हणजे काहीतरी माहिती भेटते आपल्याला, त्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक स्टेट. नंतरची थर्मोडायनामिक स्टेट ही आहे दुसरी सिस्टम, कारण सिस्टमनं 1 पासून सिस्टम 2 वरती आली, या टाईपमध्ये. चला, नंतर आहे याच्यामध्येच महत्वाचं रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि दुसरी असते इरिव्हर्सिबल प्रोसेस. इथं लिहितोय मी इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय असतंय बघूया आपण याविषयी. रिव्हर्सिबल प्रोसेस काय डिफरन्स आहे बरं एक्झॅक्टली ह्या रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये? रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस, ही प्रोसेस झाल्यानंतर एन्व्हायरमेंटवरती काहीच फरक पडत नाही बघा. म्हणजे ह्या प्रोसेसचा पाथ कसा असतो? ह्या प्रोसेसने जर असा फॉरवर्ड पाथ ट्रॅव्हर्स केला, एक्झाम्पल ही प्रोसेस जर अशी 1 पॉईंट पासून जर 2 पॉईंटवरती जर ही प्रोसेस गेली, तर ही प्रोसेस वापस येण्याकरता ही प्रोसेस तोच पाथ फॉलो करते, जशाच तसा तोच पाथ फॉलो करते. या टाईपच्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. एकदम सोप्या लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर एक्झाम्पल, इथं पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट कन्सिडर करायची. पिस्टन आतमध्ये रेसिप्रोकेट करणार ना, ह्या प्रोसेसमध्ये कुठला लॉस असतो. पिस्टन वरती मूव्ह झाल्यामुळं ना ह्याच्यामध्ये काही फ्रिक्शन आलं, ना सिस्टमवरती याच्यामुळं काही इफेक्ट झाला. आणि ज्यावेळेस पिस्टन खाली येतो, ना सिस्टमचा ह्या सिस्टमवरती इफेक्ट झाला, ना सराउंडिंगचा सिस्टमवरती इफेक्ट झाला, ना सराउंडिंगचा सिस्टमवरती इफेक्ट झाला. म्हणजे वाईस वर्सा कुठलीच केस फॉलो होत नाही याच्यामध्ये. त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस आपण कंटिन्युअस लाईन ड्रॉ करत असतो पीव्ही डायग्रामवरती. त्याच्या अपोजिटमध्ये असते बघा इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे ही जर प्रोसेस होऊन आली, ह्याला आपण डॉटेड लाईन दाखवतो. ही प्रोसेस झाल्यानंतर एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होऊन येतो बघा. ऍक्च्युअल मधल्या मॅक्सिमम प्रोसेसेस ह्या इरिव्हर्सिबल प्रोसेसेस आहेत बघा. म्हणजे काय? ज्यावेळेस पिस्टन हा वरती जातो, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे पिस्टन आणि सिलेंडर याच्यामध्ये फ्रिक्शन तयार होत असतं बघा. ह्या फ्रिक्शनमुळे हीट तयार होते आणि ती हीट एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट करत असते बघा. खूप कमी प्रमाणात करते, नो डाऊट, बट इफेक्ट तर होतोय. आणि त्याच टाईपमध्ये ज्यावेळेस पिस्टन खाली येऊ लागले, तिथंही हीट तयार होते बघा, फ्रिक्शन तयार होत असतं बघा. आणि सिस्टमच्या बाहेर आणि किंवा सिस्टमच्या आतमध्ये हीट ही एन्व्हायरमेंटकडनं येत असते, हीट एन्व्हायरमेंटकडनं जात असते. म्हणजे ही प्रोसेस झाल्यानंतर एन्व्हायरमेंटवरती काहीतरी इफेक्ट होतो. त्या टाईपच्या प्रोसेसला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. खरं तर ऍक्च्युअल प्रोसेसेसलाच आपण म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेसेस, कारण यांच्यामध्ये लॉसेस असतात. बरं, काय रिझन आहे बरं एखादी प्रोसेस ही इरिव्हर्सिबल होण्यामागचे रिझन्स काय आहेत? व्हॉट आर द मेन रिस्पॉन्सिबल रिझन्स? त्याच्यामध्ये पहिलंच रिझन आहे बघा फ्रिक्शन. जर एखाद्या
प्रोसेसमध्ये जर फ्रिक्शन असेल तर ती प्रोसेस इरिव्हर्सिबल असते, किंवा इरिव्हर्सिबल होण्यासाठी फ्री एक्सपान्शन. आता फ्री एक्सपान्शनचा कन्सेप्ट काय असतोय थोडक्यामध्ये सांगतो इथं. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, खरं तर खूप सोपा पॉईंट आहे हा, मी नंतर एक्सप्लेन करणारच आहे. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, एक्झाम्पल असं कन्सिडर करा की एक चेंबर आहे, त्याला सेपरेट करणारी ही एक वॉल आहे, ही एक वॉल आहे, आणि इकडे एअर आहे, इकडे एअर आहे, आणि इकडच्या लेफ्ट साईडला एअर नाही आहे, पूर्णपणे व्हॅक्यूम आहे, पूर्णपणे इकडे व्हॅक्यूम आहे. जसंही मी ही वॉल सेपरेट, हे जे सेपरेटर आहे त्या सेपरेटरला मी जसंही रिमूव्ह केलं, तर रिमूव्ह केल्या केल्या काय होणार आहे, रिमूव्ह केल्या केल्या हा जो गॅस आहे पूर्ण सिलेंडरमध्ये पसरणार आहे, पूर्ण त्या क्लोज चेंबरमध्ये पसरणार आहे. त्याला मी म्हणतो फ्री एक्सपान्शन. द मेन रिझन फॉर द इरिव्हर्सिबल प्रोसेस. अगेन वन फॅक्टर. चला आणखी कुठला फॅक्टर आहे याच्यामध्ये, मिक्सिंग ऑफ द फ्लुइड्स. कुठल्याही दोन फ्लुइड जर मी मिक्स केलं याच्यामध्ये, कुठल्याही दोन फ्लुइडला जर मिक्स केलं, दॅट इज द वन रिस्पॉन्सिबल रिझन. आणखी याच्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे बघा शेवटचं, की हीट ट्रान्सफर. आता एक्झाम्पल इथे एक पिस्टन, इथे एक सिलेंडर, इथे एक क्लोज चेंबर आहे, त्याच्यामध्ये असा गॅस आहे, गॅसचं टेम्परेचर एक्झाम्पल 30 डिग्री, गॅसचं टेम्परेचर एक्झाम्पल 60 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण ह्याला पूर्णपणे इन्सुलेट नाही करणार तर आतली हीट बाहेर ट्रान्सफर होत असते, किंवा बाहेरची हीट आतमध्ये ट्रान्सफर होत असते. पण ह्या केसमध्ये काय होणार, आतली हीट बाहेर ट्रान्सफर होणार. एकदम छोटासा टेम्परेचर डिफरन्स आहे. एक्झाम्पल बाहेरचं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस आणि आतलं टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. चला इथं तरी मोठा टेम्परेचर डिफरन्स दाखवला मी, पण ज्या ज्या केसेसमध्ये हीट ट्रान्सफर होत असते बघा एकदम छोट्याशा टेम्परेचर डिफरन्समुळं ती रिझन असते बघा इरिव्हर्सिबल प्रोसेस होण्यामागचं. इरिव्हर्सिबल प्रोसेस होण्यामागचे रिझन्स कुठले कुठले आहेत, पहिला आहे फ्रिक्शन सिस्टममध्ये, दुसरा आहे फ्री एक्सपान्शन, चला तिसरा आहे मिक्सिंग ऑफ द फ्लुइड्स, आणि चौथा आहे याच्यामध्ये द हीट ट्रान्सफर थ्रू अ फायनाइट टेम्परेचर डिफरन्स या टाईपमध्ये. चला थर्मोडायनामिक्समध्ये आपण एक महत्त्वाची प्रोसेस अशीच डिस्कस करूया आपण, त्याला आपण म्हणतो क्वासी स्टॅटिक प्रोसेस. ऐकून असाल ना, आणि याविषयी आपण बरेचसे पॉईंट्स पुढेही डिस्कस करणार आहोत. क्वासी स्टॅटिक प्रोसेस. क्वासी स्टॅटिक बघा, स्टॅटिक त्याच्या नावामध्येच आहे, जसं की स्टॅटिकच आहे, थांबलेलीच आहे असं आपल्याला वाटतं. हे म्हणजे इन्फानाइटली स्लो प्रोसेस असते बघा, ही एकदम स्लोली प्रोसेस होऊन जाते. ही त्याचं एक्झाम्पल इथं देऊया आपण. एक्झाम्पल इथे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट अशी, या टाईपमध्ये सिलेंडर आहे, या टाईपमध्ये पिस्टन आहे, आतमध्ये गॅस आहे, त्या गॅसचं काहीतरी पर्टिक्युलर प्रेशर आहे, त्या गॅसचं काहीतरी टेम्परेचर आहे, आणि इक्विलिब्रियममध्ये आहे असं. म्हणजे ना पिस्टन खाली येतं ना पिस्टन वरती जातं, या टाईपमध्ये. आता आपण ह्या पिस्टनवरती जर एकदम छोटासा, जर एकदम खडा टाकला, दगड टाकला आपण छोटासा, तर छोटासा फोर्स अप्लाय केल्यासारखं झालं पिस्टनला. आपण खालच्या डायरेक्शनला छोटासा फोर्स अप्लाय केला. आणखी ह्याच्यामध्ये जर आपण हे सँड पार्टिकल जर टाकत गेलो, असे खडे टाकत गेलो याच्यामध्ये, तर काय काय होणार, हळूहळू एक एक खडा टाकायचा, तर थोडंसं फोर्स वाढणार, आणखी थोडासा फोर्स वाढणार, आणखी थोडासा फोर्स वाढणार, आणखी थोडासा फोर्स वाढणार, आणखी एक खडा टाकला, आणखी फोर्स वाढला, आणखी छोटासा खडा टाकला, आणखी फोर्स वाढला, आणखी छोटासा, या टाईपमध्ये एकदम स्लोली हे पिस्टन खाली येण्याचा प्रयत्न करणार. हे झालं कम्प्रेशन. आता एक्सपान्शनच्या वेळेस काय करणार आपण, कालांतराने आपल्याला हे दिसेल कसं, हे सिस्टम आपल्याला कसं दिसेल या टाईपमध्ये. एक्झाम्पल हे पिस्टन आहे, आणि हे गॅसेस थोडेसे जवळ येतील एकमेकांच्या, कारण पिस्टन थोडंसं खाली आलेलं आहे, त्यामुळे प्रेशर वाढणार आहे, आणि इथं बरेचसे असे खडे झाले, हे सँड पार्टिकल झाले. हे एकदम स्लोली आपण टाकलेलं आहे, एकदम ग्रॅज्युअली हे सगळं टाकलं असं. आता काय करायचं आहे, एक्सपान्शनच्या वेळेस एक छोटासा दगड काढून घ्यायचा, छोटासा खडा काढून घ्यायचा, नंतर दुसरा छोटासा काढून घ्यायचा, नंतर छोटासा काढून घ्यायचा. म्हणजे काय होणार, आपण ह्याचं प्रेशर, ह्याच्यावरचा फोर्स आपण कमी करू लागलो. खरं बघितलं तर ह्याच्यावरचा फोर्स आपण कमी करू लागलो. या टाईपच्या प्रोसेसला आपण म्हणतो क्वासीस्टॅटिक प्रोसेस. क्वासीस्टॅटिक प्रोसेस जर अशा आपल्याला पीव्ही डायग्रामवरती जर प्लॉट करायचे असेल ना, एक्झाम्पल या टाईपमध्ये मी प्लॉट करतो. कसं प्लॉट करायचं त्याला, एक्झाम्पल ही प्रोसेस अशी. ह्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये आता याची डायग्राम मी इथं प्लॉट करतो. याची डायग्राम कशी प्लॉट करायची, याचं व्हॉल्यूम सुरुवातीला जास्त आहे, नंतर व्हॉल्यूम असं कमी होऊन हे व्हॉल्यूम वाढत गेलं. म्हणजे सुरुवातीला आपण होतो वन पॉईंटला म्हणजे सुरुवातीला प्रेशर काहीतरी होतं P1 आणि व्हॉल्यूम काहीतरी जास्तीचं होतं V1. नंतर आपण त्यावरती छोटे खडे टाकून त्याचं व्हॉल्यूम कमी झालं, असं हे व्हॉल्यूम कमी झालं, आणि त्याचं हे प्रेशर वाढलं, हे प्रेशर इथं वाढलेलं. पण फक्त काय इक्विलिब्रियम स्टेट काय पहिली आणि शेवटची नाही आहे याच्यामध्ये, ही सुद्धा इक्विलिब्रियम स्टेट आहे. पहिला खडा टाकला, इथं आली सिस्टम, दुसरा खडा टाकला, तिसरा खडा टाकला, चौथा खडा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, असे छोटे प्रत्येक स्टेट ही त्याची इक्विलिब्रियम स्टेट आहे.
प्रत्येक स्टेट ही त्याची इक्विलिब्रियम स्टेट आहे या टाईपमध्ये. आणि याची डायग्राम कशी एक्सप्लेन करता येईल, याची डायग्राम इथे एक्सप्लेन करता येईल. एक्झाम्पल, आपण इथं आहोत आणि आपल्याला इथं जायचं आहे. एक्झाम्पल, एक खडा काढून घेतला आपण, इक्विलिब्रियम स्टेट. दुसरा खडा काढला आपण, 1 डॅश, 1 डबल डॅश, 1 ट्रिपल डॅश, असे कितीतरी डॅश इथं बनून जातील. हे या टाईपमध्ये प्रत्येक स्टेट ही इक्विलिब्रियम स्टेट आहे. या टाईपमध्ये हे एक्सप्लेनेशन आपल्याला इथं देता येईल. त्याला आपण म्हणतो क्वासी स्टॅटिक प्रोसेस. सगळ्यात स्लो प्रोसेस असते, इन्फायनाइटली स्लो प्रोसेस असते ती. चला, क्वासी स्टॅटिक प्रोसेस खरं जर सांगितलं असं तर विदाउट फ्रिक्शन जर झाली तर त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. द क्वासी स्टॅटिक प्रोसेस विदाउट फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज द रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता याच्यामध्ये. चला, नंतरचा पॉईंट आहे आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा. नंतरचा पॉईंट आहे सायकल. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे कितीतरी आपल्याला सायकल बघायचे आहेत. आणि सायकल माहिती आहे, मिनिमम नंबर ऑफ प्रोसेसेस रिक्वायर्ड टू फॉर्म द सायकल इज, क्वेश्चन आहे हा, मिनिमम नंबर ऑफ प्रोसेसेस रिक्वायर्ड टू फॉर्म द सायकल इज 2. कमीत कमी तुम्हाला 2 प्रोसेसेस लागतील बघा. एक्झाम्पल, ह्या प्रोसेसमध्ये आपण बघतो एक्झाम्पल 1 to 2 आणि 2 to 3 या टाईपमध्ये. एक्झाम्पल 1 to 2 ही एक प्रोसेस आहे आणि 2 to 1 ही एक प्रोसेस आहे. इथं आहे प्रेशर आणि इथं आहे व्हॉल्यूम या टाईपमध्ये. किंवा आपण बघतो की सायकल फॉर्म होण्यासाठी कमीत कमी दोन प्रोसेस लागतात. 3 प्रोसेस असलं तरी सायकल तयार होते. एक्झाम्पल, हे लिनियर सायकल आपल्याला माहिती आहे. असं या टाईपमध्ये लिनियर सायकल, प्रेशर आणि व्हॉल्यूम इथं आहे. नंतर आपल्याला माहिती आहे की 4 प्रोसेस असली तरी सायकल होणार आहे. या टाईपमध्ये ऑटो सायकल आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये 4 सायकल आहेत, 4 प्रोसेस आहेत, 1 2 3 4 किंवा 5 प्रोसेस असतील तरी सायकल तयार होतं. एक्झाम्पल, या टाईपचं सायकल आपल्याला माहिती आहे आपल्याला. या टाईपचं सायकल त्याला आपण ड्युअल सायकल म्हणतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसवाला सायकल. सो या टाईपमध्ये आपण सायकल विषयी बोलूया. सायकल म्हणजे काय असते, त्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट हा सेम असतो. आणि सायकल आपल्यासाठी खरंच महत्त्वाचा पोर्शन आहे हा थर्मोडायनॅमिक्समध्ये. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट याचा सेम असतो या टाईपमध्ये. म्हणजे इकडनं सायकल आणि इकडनं हा त्याचा एंडिंग पॉईंट. चला, पुढे आपण डिस्कस करूया. पुढे आपण डिस्कस करतोय याच्यामध्ये आणखी महत्त्वाचा पॅरामीटर आयडियल गॅस इक्वेशन्स. आयडियल गॅस इक्वेशन काय असते बोलूया आपण याविषयी. आयडियल गॅस इक्वेशन म्हणलं की आलं PV इक्वल्स टू NR⁻T, याला म्हणतो आपण आयडियल गॅस इक्वेशन. बरं, कुठलाही गॅस हा आयडियल गॅस कधी बिहेव करतो बरं. एक्झाम्पल, एनी गॅस बिहेव्स लाईक अ आयडियल गॅस when at low temperature and at low pressure and at a high temperature. At low pressure and at a high temperature, any gas behaves like a ideal gas. आणि त्याचं एक्सप्रेशन कसं लिहू शकतो आपण, PV इक्वल्स टू NR⁻T. काय आहे याच्यामध्ये, P माहिती आहे आपल्याला, P ला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम आहे, N म्हणजे माहिती आहे आपल्याला नंबर ऑफ मोल्स आहेत. एक्झाम्पल, एक वेसल घ्या, असं क्लोज चेंबर घ्या, त्याच्यामध्ये हे एअर पार्टिकल्स आहेत आतमध्ये, अशा आतमध्ये एअर आहे, गॅस आहे, कुठला तरी गॅस आहे. त्याचं प्रेशर काय आहे, एक्झाम्पल P आहे. नंबर ऑफ मोल्स किती आहेत, N नंबर ऑफ मोल्स आहेत, नंबर ऑफ गॅस पार्टिकल्स एवढे आहेत. त्याचं व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम V आहे. आणि त्या गॅसचं व्हॉल्यूम एका छोट्या गॅसचं व्हॉल्यूम नसतं, हे त्या गॅसने ऑक्युपाय केलेल्या सिस्टमचं व्हॉल्यूम असतं, हे त्याला आपण व्हॉल्यूम V म्हणतो. नंतर आपण R⁻ विषयी बोलूया. त्याच्या अगोदर हे T लिहितो. T म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे, म्हणजे हे केल्विनमध्ये असतं बघा, डिग्री सेल्सिअसमध्ये नसतं. हे R⁻ काय आहे, R⁻ला आपण म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू, आता युनिव्हर्सल त्याच्या नावामध्येच आहे, युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या गॅसेससाठी ह्याची व्हॅल्यू सेम असते, ती असते 8.314. त्याचं युनिट सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, किलो जूल, किलो मोल केल्विन हे त्याचं युनिट आहे बघा या टाईपमध्ये. चला पुढे, आता पुढे याच्यामध्ये ध्यानात ठेवणारे पॉईंट्स, PV इक्वल्स टू NR⁻T. आता N म्हणजे काय, यांचा एक वेगळा फॉर्म्युला आपल्याला हा ध्यानात ठेवायचा आहे. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करतो आपण, मास, कशाचं मास, हे टोटल ह्या गॅसचं मास, इथलं टोटल गॅसचं मास, आणि त्या कुठला गॅस आहे, तो जो गॅस असेल त्याचं मॉलिक्युलर वेट, त्यावरून आपल्याला इथं भेटतं हे N, नंबर ऑफ मोल्स असे आपण फाइंड आउट करू शकतो. चला, मी हेच इथं ठेवतो. PV इक्वल्स टू N ला काय लिहिलं मी, स्मॉल m म्हणजे मास आणि कॅपिटल M म्हणजे मॉलिक्युलर वेट, इंटू इथं लिहितो मी R⁻ इंटू हे T लिहितो. हे जर ह्याला थोडं रिअरेंज केलं, हे मासला जर साईडला घेतलं, मास आणि R⁻ अपॉन M इंटू T असं जर लिहिलं आणि पुढे जर लिहिलं PV, तर ह्याच्यामध्ये आपण इथे एक नवीन टर्म रिप्लेस करू शकतो. त्यामध्ये इथं लिहितोय मी हे PV इक्वल्स टू MRT, एक नवीन इक्वेशन जे की आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल. P प्रेशर, V व्हॉल्यूम, M म्हणजे मास, R म्हणजे जनरल गॅस कॉन्स्टंट आहे बघा, आणि T म्हणजे टेम्परेचर. जनरल गॅस कॉन्स्टंट म्हणजे
प्रत्येक गॅसला याची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते. गॅस टू गॅस याची व्हॅल्यू वेगळी असतेच नाही तरी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो जनरल गॅस कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये आता पुढे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्यासाठी. त्यामध्ये आता तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. थर्मोडायनामिक्समध्ये मी पुढे जसं हे लेक्चर बनवतोय त्यामध्ये स्मॉल टेम्परेचर म्हणलं की स्मॉल टेम्परेचर हे डिग्री सेल्सिअसमध्ये घेणार मी. कॅपिटल टी जर लिहिलं तर ते मी कधीही केल्विनमध्ये लिहिणार आहे. केल्विनमध्ये लिहिणार. आणखी काही महत्त्वाचे पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3. महत्त्वाच्या पॉईंटमध्ये 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असतं एक्झॅक्टली? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे एक्झॅक्टली असते बघा हे 273.15 केल्विन इतकं असते बघा हे. नंतर चौथा पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्याला. त्यामध्ये क्वेश्चन असतो की ट्रिपल पॉईंटचं टेम्परेचर काय आहे? ट्रिपल पॉईंटचं टेम्परेचर वॉटरसाठी किती असतं? ट्रिपल पॉईंटचं टेम्परेचर वॉटरसाठी जे असतं ते 273.16 केल्विन इतकं असतं बघा हे. चला नंतर किंवा यालाच आपण म्हणू शकतो ह्यालाच आपण म्हणतो 0 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण म्हणतो ट्रिपल पॉईंट टेम्परेचर. चला 5 नंबरचा पॉईंट इकडे. त्याच्यामध्ये आपल्याला आणखी क्वेश्चन विचारला जातो की ट्रिपल पॉईंटचं वॉटरसाठीचं प्रेशर किती असतं? आता ध्यानात ठेवायचं ट्रिपल पॉईंटचं वॉटरसाठीचं प्रेशर 4.587 mmHg इतकं असतं बघा हे. mmHg. आता हे काय आहे mmHg? पुढे मी फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला हे सांगणारच आहे. सो या टाईपमध्ये हे पॅरामीटर्स आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत. चला आपण नंतर नेक्स्ट नवीन पॉईंटला आपण सुरुवात करूया. त्यामध्ये नेक्स्ट नवीन पॉईंट आपला आहे थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. कसं आहे करूया डिस्कस याविषयी सुद्धा आपण. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. थर्मोमेट्रिक म्हणजे काय? थर्मोमेट्रिक म्हणजे असे काही व्हेरिएबल्स याच्यामध्ये असतात की जे आपल्याला मदत करतात टेम्परेचर फाइंड आउट करण्यासाठी. असे काही व्हेरिएबल्स. आता कशामधले व्हेरिएबल्स? त्याच्यामध्ये पहिलंच एक्झाम्पल न घेता खरं तर हा क्वेश्चन एक्झामला फ्रेम होतो हा. त्यामध्ये जर आपण बघितलं कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर. आपल्याला क्वेश्चन कसा फ्रेम होतो? इन अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर which property is a thermometric property? Which of the following is the thermometric property? आता PV इक्वल्स टू MRT जर लिहिलं आपण याच्यामध्ये MRT जर लिहिलं, खरं तर आपलं थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट आहे टेम्परेचर मोजणं. पण टेम्परेचर मोजण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? आता ह्या थर्मोमीटरचं नाव काय आहे? कॉन्स्टंट व्हॉल्यूम नंतर हे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. नाहीतरी आपल्याला माहिती आहे हे मास कॉन्स्टंट असतं आणि हे आर कॉन्स्टंट असतं बघा हे दिलेल्या सिस्टमसाठी. म्हणजे पी इक्वल्स टू मी असं लिहू शकतो MR अपॉन इथं व्हॉल्यूम. खरं बघितलं तर हे कॉन्स्टंट टर्म आहे. का बरं कॉन्स्टंट आहे? M कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम थर्मोमीटर आहे हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटर आहे हे कॉन्स्टंट आहे. मग ह्याच्यामध्ये थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कुठली झाली? टेम्परेचर मोजण्यासाठी कोण मदत करणार आपल्याला? टेम्परेचर मोजण्यासाठी आपल्याला डायरेक्टली प्रेशर मदत करतं. मग इथं आन्सर आला आपलं प्रेशर. चला दुसरं नंतर असते बघा कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटर. काय असतं याच्यामध्ये? कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटर मध्ये काय आलं? P इक्वल्स टू, आता इथं असं लिहू शकतो आपण PV इक्वल्स टू MRT. आता याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर मोजण्यासाठी कोण मदत करणार? व्हॉल्यूम. म्हणजे इथं आली आपली व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी आली आपल्याला या टाईपमध्ये. चला आणखी कुठले एक्झाम्पल्स असतात याच्यामध्ये? आणखी याच्यामध्ये जर एक्झाम्पल दिला तर आपल्याला एक असते इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स थर्मोमीटर. इथं लिहितोय मी इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स थर्मोमीटर. ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स आपल्याला हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. रेजिस्टन्स याच्यामध्ये असते थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. चला आणखी जर विचारलं क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये, आता थर्मोकपलमध्ये आपल्याला माहिती थर्मोकपल्स आपण टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतो. थर्मो म्हणजे टेम्परेचर, कपल म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईपचे मेटल्स आपण त्याला जोडत असतो. थर्मोकपलमध्ये थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कुठली असते? विच ऑफ द फॉलोइंग इज द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी इन द थर्मोकपल? तर त्याचा आन्सर आहे EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा डेल्टा व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. खरं बघितलं तर हे थर्मोमीटर असं असतं आणि त्याचं हे कॉमन जंक्शन असतं. कोल्ड जंक्शन, हॉट जंक्शन हे असे काही पॉईंट्स आहेत. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.